मुंबई महापालिका निवडणुकीत आपल्या मुलांना तिकीट मिळवण्यासाठी भाजप नेत्यांनी आता फील्डिंग लावायला सुरुवात केली आहे। तिकिटासाठी भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चे बांधणीला देखील सुरुवात केली आहे। तर कोणकोणते भाजप नेते कोणत्या विभागातून आपल्या मुलांना निवडणुकीत उतरवण्यात उत्सुक आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। किरीट सोमय्या या आपल्या मुलासाठी म्हणजेच नील सोमय्यासाठी प्रयत्न करतायत। प्रकाश मेहताचा मुलगा हर्ष मेहता यासाठी ते प्रयत्न करतात। त्यापाठोपाठ विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूरसाठी प्रयत्न सुरू आहेत। राज पुरोहित आपला मुलगा आकाश पुरोहितला निवडणुकीत उतरवण्यासाठी उत्सुक आहे। रमेश ठाकूर यांचा मुलगा सागर ठाकूर याला देखील निवडणुकीत उतरवायचे। तर आपल्या मुलांना तिकीट मिळावं यासाठी भाजप नेत्यांनी जे आहे ते पक्षश्रेष्ठींकडे मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। बीएमसी निवडणुकीसाठी भाजप नेत्यांची फील्डिंग जोरदार सुरू आहे। आपल्या मुलांना तिकीट मिळण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत। पक्षश्रेष्ठींकडे जाऊन प्रयत्न सुरू आहेत, मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे। किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याला देखील तिकीट मिळवण्यासाठी किरीट सोमय्या प्रयत्नशील दिसतात। मयांक भागवत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, थेट आपण जाऊयात। मयांक, काय अधिक माहिती आहे? मुंबई महापालिकेचा रणसंग्राम आपण पाहतोय। भाजपचे काही ज्येष्ठ नेते आहेत ते आपल्या मुलांना तिकीट मिळवण्यासाठी आता प्रयत्न करताना दिसतात, काय सांगा? ज्योती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सगळ्या भाजपच्या नेत्यांना सत्तेत आल्यानंतर आपल्या घरात सत्ता राहावी यासाठी आपल्या मुलींना किंवा आपल्या घरच्यांना तिकीट मिळावं यासाठी लॉबिंग करू नका, भाजपच्या नेत्यांकडे फील्डिंग लावू नका, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या। मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येताच आता भाजपच्या राज्यातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या घरात सत्ता राहावी यासाठी आपल्या मुलांचं राजकीय व्यासपीठ तयार करायला सुरुवात केली आहे। त्यांच्यासाठी येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या ठिकाणी जागा मिळेल का, जेणेकरून सत्ता आपल्या घरात राहील यासाठी फील्डिंग लावलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या नेत्यांनी भाजपच्या मुंबई आणि महाराष्ट्र पक्षश्रेष्ठींवरती दबावही बनवायला सुरुवात केलेली आहे। आपल्याकडे जी पोझिशन आहे त्याचा वापर करून हा दबाव बनवला जातोय। मात्र ह्या सगळ्या गोष्टींना पाहून एकच म्हणावं लागेल की पंतप्रधानांनी जी सूचना केली होती की सत्ता आपल्या घरात ठेवण्यासाठी आपल्या जवळच्यांना तिकीट मागू नका, याला कुठेतरी या सूचनेला भाजपच्याच नेत्यांनी हरताळ फासलाय का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। मयांक, मात्र काय वाटतं कोणाला तिकीट मिळू शकतं किंवा बरेच भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यामध्ये त्यांना मुलांना तिकीट हवंय, कोणाची वर्णी लागू शकते, काही अंदाज? ज्योती, भाजपच्या नेत्यांनी फील्डिंग लावलेली आहे। ज्या प्रकारे आपण पाहतोय विद्या ठाकूर राज्यमंत्री आहेत तर त्यांनी फील्डिंग लावली आहे। आमदार रमेश ठाकूर असतील त्यांनी लॉबिंग करायला सुरुवात केलेली आहे। किरीट सोमय्या खासदार आहेत भाजपचे, शिवसेनेवरती आक्रमक बोलतायत, त्यांनी आपल्या मुलासाठी लॉबिंग केली आहे। त्यामुळे शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींना मुंबईच्या घ्यायचा आहे। मात्र कुठेतरी दबाव या नेत्यांचा या पक्षश्रेष्ठींवरती आहे ही गोष्ट नक्की। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय नक्की होतं, या नेत्यांच्या दबावाला बळी पडून यांच्या मुलांना तिकीट दिलं जातं का, हे आपल्याला पाहावं लागेल। नक्कीच एकूणच पक्षश्रेष्ठींचा निर्णय आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद मयांक दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील आणि कोणाची वर्णी जी आहे ती लागू शकते हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चे बांधणीला जे आहे ते सुरुवात केलेली आहे।